एका मिनिटात पाहू की आज निफ्टीमध्ये काय झालं बघा. आपल्याला आज निफ्टीमध्ये पाहायला मिळतं की एक ब्रेकआउट बघा. कालच्या दिवशी आपल्याला मार्केटनं पूर्ण कन्फ्युजन केलं, कारण की त्याने एका झोनमध्ये ट्रेड केलं होतं आणि काल मी सांगितलेलं जोपर्यंत मार्केट एका झोनमध्ये असतं ना तेव्हा आपल्याला ट्रेडिंग करता येत नाही. पण जर आपल्याला मार्केट एका डायरेक्शनला म्हणजे एक झोन ब्रेकआउट झाला तर आपल्याला चांगली एंट्री मिळू शकते, एक अप साईडला किंवा डाऊन साईडला. आणि आपल्याला पहिल्याच कॅनलमध्ये बघा मार्केटनं काय केलं की वरच्या साईडला गेलेलं आपल्याला पाहायला मिळतं ब्रेकआउट होऊन. पण इथे एंट्री घेताना प्रॉब्लेम काय बघा सांगतो की हे होलाटाईलमध्ये आपण एंट्री घ्यायला घाबरतो, बरोबर ना. पण इथं काय करायचं, असं जर होत असेल तर एक तर म्हणजे आपल्याला कॉन्फिडन्स असेल तर आपण काय करत असतो, डायरेक्ट एंट्री घेऊ शकतो आणि इथं खालचा एस-एल लावू शकतो. कारण का की मार्केट जर ह्याच्यामध्ये आला तर आपलं परत मार्केट आपलं एस-एल हिट झाला हे समजून जायचं. पण जर इथून आपलं प्रिडिक्शन असं होतं की मार्केट इथून जर समजा ब्रेकआउट झालं तर वर जाणार हे प्रिडिक्शन आपलं होतं, तर आपल्याला कंटिन्यू होल्ड करून राहायचं होतं. बघा इथं काय झालंय, ब्रेकआउट झाले आणि वरच्या साईडला गेले. जर जर आपल्याला तेवढं रिस्क घ्यायची नसेल तर आपल्याला प्राइस ॲक्शन फॉलो करावं लागते. प्राइस ॲक्शन कशी फॉलो करणार, इथं जोपर्यंत मार्केट बघा एक सिंपल ब्रेकआउट झालंय तेव्हा नंतर मार्केट आपल्याला वरच्या साईडला गेलेलं आहे आणि इथं आपल्याला एक स्मॉलचं प्रॉफिट मिळेल असतं. पण इथं प्राइस ॲक्शन विथ स्मॉल रिस्क, म्हणजे इथं कसं आहे, रिस्क लो आहे, प्रॉफिट पण लो आहे. पण इथं कसं आहे, रिस्क हाय आहे पण प्रॉफिट पण हाय आहे. ओके, तर हे आपल्याला समजलं पाहिजे एंट्री कधी करायची. ओके,